शुक्रवारी शहर गुन्हे शाखा 1च्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की रामपुरी कॅम्प परिसरात राजेश केशवाणी यांच्या घरी मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा दडलेला आहे। या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने केशवाणी यांच्या घरावर छापा टाकला। आश्चर्याची बाब म्हणजे घराच्या तळमजल्यावर दिवाणाच्या आत हा गुटखा साठवलेला होता। पोलिसांनी अनेक तास शोध मोहीम चालवून तब्बल 10,50,000 रुपयांचा गुटखा जप्त केलाय। या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला। मात्र जप्त करण्यात आलेल्या अनेक सुगंधित पान मसाला आणि गुटखा पाकिटांवर पॅकिंग तसेच उत्पादन तारीख आढळून आली नाही, तर काही पाकिटांवर बॅच क्रमांक आणि उत्पादन तारीख नमूद नव्हती। सिटी न्यूजच्या टीमने जेव्हा या पाकिटांची पाहणी केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे। पान पराग सुप्रीमच्या एका पाकिटावर बॅच नंबर के आणि पॅकिंगची तारीख मे 2025 नमूद होती, तर दुसऱ्या पॅकेटावर बॅच क्रमांक 5 आणि पॅकिंग सप्टेंबर 2024 दिसत होती। 5000 नजर गुटखा पाकिटांवर कोणतीही पॅकिंग किंवा बॅच क्रमांक आढळला नाही। जोल्ट जम्बो या तंबाखू पाउचवर उत्पादन तारीख नव्हती, तर बाजीराव या सुगंधित पान मसाला पॅकेटवर पॅकिंग आणि बॅच क्रमांक दोन्ही गायब होते। अंती गोल्ड सुपारी या पॅकेटवर बॅच क्रमांक SS08 आणि उत्पादन तारीख 11 नोव्हेंबर 2024 नमूद होती। आता या जप्त गुटख्याच्या मालावर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत। हा गुटखा असली होता की नकली? राजेश केशवाणी यांनी हा माल कुठून आणला होता? केशवाणी यांचा किती वर्षांपासून गुटखा विक्रीचा व्यवसाय होता? त्यांच्याकडे या गुटखा खरेदीची अधिकृत बिले होती का? गुटखा खरेदीची GST भरली जात होती का? या संपूर्ण प्रश्नाचा खुलासा राजेश केशवाणी यांची पोलीस कोठडीत पोलीस करणार का? पोलिसांच्या चौकशीत केशवाणी यांच्याकडून गुटखा माफियाचे बडे नाव समोर येईल का, की हे प्रकरण थंड बस्त्यात जाणार का, हे आता समोर पाहावं लागणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेला हा लाखोंचा गुटखा शहरातील तब्बल 7 गुटखा व्यावसायिकांचा होता।